जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी 17 मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्यांची पहिली विशेष सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, तर तालुका पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतींची निवड 10 मार्च रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती या पदांसाठीची निवड प्रक्रिया जाहीर झाली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी 17 मार्च रोजी विशेष सभा आयोजित केली आहे। जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवड प्रक्रिया होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत, तर तालुका पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतींची निवड प्रक्रिया 10 मार्च रोजी होणार आहे। सभापती निवडीच्या प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून संबंधित तालुक्याचे तहसीलदार काम पाहणार आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होईल असं जाहीर केलंय, तर मित्रपक्ष आणि भाजपचं संख्याबळ अधिक असल्याचं सांगत भाजपनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केलाय। राष्ट्रवादीकडून शैलजा सतीश पाटील, शिल्पा खोत, शोभाताई फराकटे यांची नावं चर्चेत आहेत, तर भाजपकडून सुयशा अंबरीश घाटगे आणि शिवानी भोसले यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे। अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर झाल्यानं आता इच्छुकांकडून लॉबिंग सुरू झालंय।